नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे सोमवार, तर उद्या आहे मोहिनी एकादशी. एकादशी कोणतीही असेल त्यावेळेस आपण एकादशीचा उपवास करतच असतो, पण प्रत्येकाला एकादशीचा उपवास करणं शक्य नाही झालं तरी हरकत नाही. पण आपल्याला गायीची सेवा ही करायचीच आहे. आता सगळ्यांना तर माहितीच आहे की गायीची सेवा केल्यामुळे 33 कोटी देवी देवतांची सेवा आपल्या हातून घडत असते आणि एकादशीच्या दिवशी जर आपण गायीची सेवा केली तर त्याचं मग आपल्याला अधिक पटीने मग पुण्य लाभत असतं. त्याचप्रमाणे आता आपल्याकडे म्हणा दररोज सगळ्या देवांच्या सेवा करणं प्रत्येकाला शक्य होत नाही किंवा प्रत्येकाला एकादशीचा उपवास पण करणं शक्य होत नाही किंवा मंदिरामध्ये जाणं शक्य होत नाही. त्यामुळे मग आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे. आता असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की फक्त एकादशी आहे म्हणूनच गाईला आपण खाऊ घालायचे का, इतर दिवशी आपण खाऊ घातले तर चालणार नाही का. पण एकादशीच्या दिवशी, एकादशी हा जो दिवस आहे तर महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे आपल्याला आता प्रत्येकाच्या घरी गाय असेलच असे नाही, पण ज्यांच्या घरी गाय असेल त्यांच्याकडून तर गाईला दररोज चपाती म्हणा किंवा भाकरी म्हणा खाऊ घातलंच जात असतं. पण आता शहरी भागामध्ये प्रत्येकाच्या घरी गाय नसतेच, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे मग जिथे कुठे गोशाळा असेल तिथे जाऊन तुम्ही गाईला काही वस्तू खाऊ घालू शकता, गाईची पूजा करू शकता. तर तशाच पद्धतीची एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर आपल्याला सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळावा म्हणून आणि आपल्या घरातील गरिबी जे आहे तर ते दूर व्हावे म्हणून पण आपल्याला काही सेवा उपाय करायचे आहेत. त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आता एकादशी कोणतीही असल्यानंतर आपण भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजाही करतच असतो. आता माता लक्ष्मी म्हणा किंवा भगवान विष्णू यांच्या पुढे म्हणजेच की देवघरापुढे आपण तुपाचा दिवा लावत असतो. कारण की माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची जर आपण पूजा एकत्र केली तर आपल्या जीवनाची प्रगती होत असते. असे म्हटले जाते की एकादशीचा उपवास केल्यानंतर आपल्याकडून कळत न कळत जी पापं घडली आहे तर त्या पापांपासून मुक्तता मिळत असते. म्हणून मग एकादशीच्या दिवशी स्नान करत असताना 2 थेंब गंगाजल टाकून स्नान केले जाते. त्याचप्रमाणे मग तीर्थ ठिकाणी स्नान केले जाते. तर अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत की ज्या विशेष दिवस असतात, विशेष तिथी असतात, त्या दिवशी केल्याने त्याचं मग महत्त्व अधिक वाढत असतं. त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे, आता भगवान विष्णूंना म्हणजेच की आपल्या जगाचे जे स्वामी आहेत श्री हरी विष्णू, ज्यांना आपण भगवान विष्णू असेही म्हणत असतो, त्यांना तुळस अत्यंत प्रिय असते, हे तर माहितीच आहे. आता एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीची पानं अर्पण करण्याबरोबरच तुळशी मातेची पूजा पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे मग तुळशी मातेपुढं आपल्याला छोटीशी का असेना रांगोळी काढायचं आहे. पण एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला चुकूनही जलार्पण केले जात नाही, कारण की एकादशीच्या दिवशी तुळशी माता आपल्या भगवान विष्णूंसाठी व्रत करत असते. जर आपण तुळशी मातेला जलार्पण केलं तर तुळशी मातेचं व्रत मोडलं जातं आणि त्या व्रत मोडल्याचं पाप आपल्याला लागत असतं. त्यामुळे तुळशी मातेची फक्त पूजा करायची आहे, दिवा लावायचा आहे आणि तुळशी मातेला स्पर्श करायचा नाही आणि पाणी पण अर्पण करायचं नाही. तर तुळशी मातेला जो दिवा आहे तर तो संध्याकाळी आपल्याला लावायचा आहे. आता हा दिवा आपल्याला तुपाचाच लावायचा आहे, कारण की माता लक्ष्मीला तुपाचा दिवाचा जो सुगंध असतो तर तो अत्यंत प्रिय असतो आणि आपल्या घरातील गरिबी दूर होण्यासाठी आपण एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला तुपाचा दिवा लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता आपण तुपाचा दिवा लावल्यानंतर भगवान विष्णूंचा जो कोणता तुम्हाला मंत्र येत असेल, जर कोणता मंत्र नसेल माहिती तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणून पण तुम्ही हा दिवा लावू शकता. कारण की असे केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते, घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे किंवा मग तुम्ही नारायण कवच जे असते तर त्याचे पठण करू शकता किंवा तुम्हाला मंत्र माहिती नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण केलात तरीही चालेल. कारण की असे केल्यामुळे काय होतं की आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते. आता जवळपास तुमच्या गाय असेल तर तुम्ही तिथे गायीजवळ जाऊन गायीची पूजा करू शकता. पण आता प्रत्येकाच्या घरी गाय नसल्यामुळे तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन पण गायीची पूजा करू शकता. आता गायीची सेवा केल्यामुळे भगवान श्री हरी विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे, गायीसाठी मग आपल्याला एक चपाती बनवायचं आहे किंवा मग तुम्ही गाईला चारा खाऊ घालू शकता किंवा केळी खाऊ घालू शकता. जर चपाती नसेल बनवलं घरामध्ये म्हणजेच तर
इतर म्हणजे काय होतं की घरामध्ये भाकरी बनवलेल्या असल्यानंतर चपाती खाऊ घालणं शक्य नाही झालं तर जर तुम्ही चपाती बनवली असेल तर मग त्यासाठी काय करायचं आहे, चपातीमध्ये आपल्याला थोडासा गूळ टाकायचा आहे. आणि गूळ टाकल्यानंतर आता जी हरभरा डाळ आपल्याला टाकायची आहे तर ती हरभरा डाळ अर्धा तास 1 तास अगोदर आपल्याला भिजत ठेवायची आहे. आणि मगच मग त्या चपातीमध्ये टाकायची आहे आणि गाईला खाऊ घालायचं आहे. जिथे कुठे गाय असेल तिथे जायचं आहे. जात असताना एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे. गेल्यानंतर गाईच्या पायांवरती पाणी टाकायचं आहे. गाईला हळदी कुंकू लावून पूजा करायचं आहे. ज्यावेळेस आपण एकादशीच्या दिवशी गाईची पूजा करत असतो त्यावेळेस साक्षात आपल्याकडून 33 कोटी देवी देवतांची पूजा घडत असते. एवढं महत्त्व मग एकादशीला दिलं जातं. त्यानंतर मग गाईला आपण जी चपाती घेऊन गेले आहे तर ती चपाती खाऊ घालायचं आहे आणि मग गाईची सेवा करायचं आहे. आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आपल्याला सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळावा, आपल्या घरातील गरिबी दूर व्हावी म्हणून मग आपल्याला अशी एक वस्तू गाईला खाऊ घालायचं आहे. आता जर तुम्हाला चपाती नाही शक्य झालं खाऊ घालणं तर तुम्ही हिरवा चारा खाऊ घालू शकता किंवा मग तुम्ही केळी खाऊ घालू शकता. असे नाही की तुम्हाला फक्त गोशाळेमध्येच जायचं आहे आणि गाईलाच चपाती खाऊ घालायची आहे. रस्त्याने जात असणाऱ्या पण गायी ज्या असतात तर त्यांना पण तुम्ही जे शक्य होईल ते तुम्ही खाऊ घालू शकता. पण एवढ्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की गाईला दही भात कधीही खाऊ घातला जात नाही. तर मग त्यानंतर गाईच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे आणि गाईला प्रार्थना करायचं आहे आपल्या घरातील ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी. आणि जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून गाईच्या 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणतच आपल्याला प्रदक्षिणा घालायचा आहे. ज्यावेळेस आपण प्रदक्षिणा घालत असतो त्यावेळेस पूर्ण प्रदक्षिणा झाल्याशिवाय मध्येच थांबायचं नाही. पण काय होतं, बऱ्याच वेळा नवीन ठिकाणी आपण गेल्यानंतर किंवा नवीन व्यक्ती बघितल्यानंतर गाय मारण्याची भीती असते. कारण की गायी पण आपल्याला म्हणजेच की नवीन व्यक्ती पाहिल्यानंतर गायींना पण नवीन व्यक्तींची भीती वाटते. त्यामुळे मग गाय जर तुम्हाला जवळ येऊ देत नसेल तर हरकत नाही, तुम्ही घरी आल्यानंतर तुळशी मातेला पण प्रदक्षिणा घालू शकता. पण तुळशी मातेला तुम्ही 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तुळशी मातेला प्रदक्षिणा घालत असताना पण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आता अशा पद्धतीची जर आपण गाईची सेवा केली, आता बऱ्याच वेळा काय होतं की गाईच्या जवळपास अजून एखादी गाय असते किंवा गाईचं वासरू असतं, त्यावेळेस तुम्ही अजून केळी किंवा चपाती जर नेली असेल तर वेगळं अजून एखादी घेऊन सोबत जायचं आहे किंवा हिरवा चारा तुम्ही खाऊ घालायचा आहे. कारण इतर गाई किंवा गाईचं वासरू असेल तर त्यांना पण खाऊ घालायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला तुळशी मातेजवळ संध्याकाळी जो तुपाचा दिवा लावायचा आहे त्यावेळेस तुम्ही तुळशी मातेला पण 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालायचा आहे. आता माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा म्हणून आपल्याला तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरातील ज्या समस्या आहेत तर त्या काही केल्यामुळे दूर होत नसतील तर तुळशी मातेची जी पूजा आहे तर आपण पूजा करत असताना म्हणजेच की सकाळी आपण घरामध्ये देवपूजा करत असताना एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं जी आहेत तर एकादशीला आवर्जून अर्पण करायचं आहे. कारण की भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय असतो. त्यानंतर मग काय करायचं आहे, माता लक्ष्मीला तुम्ही लाल रंगाची फुलं अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने जर आपण भगवान विष्णूंची सेवा केली, आता आपण ह्या वस्तू अर्पण केल्या, आता वस्तू अर्पण केल्यानंतरच आपली इच्छा पूर्ण होईल का, तर नाही. आपण ज्या वेळेस वस्तू अर्पण करतो त्याचबरोबर एकादशीचा जरी तुम्ही उपवास केला नसेल तरी हरकत नाही, पण हा उपाय करू शकता. पण हा उपाय करण्याबरोबरच आपल्याला भगवान विष्णूंची सेवा म्हणजे किंवा मंत्र स्तोत्र म्हणणे ते पण तेवढंच महत्त्वाचे आहे. त्यासाठी मग तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणू शकता. किंवा तुम्हाला कोणताही मंत्र माहिती नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती मंत्र लावायचा आहे आणि तुम्ही श्रवण केलात घरामध्ये तरीही चालेल. तर अशा पद्धतीची जी ही सेवा आहे तर ही सेवा करण्याबरोबरच आपल्याला असा उपाय पण करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. तर मग तुम्हाला माहिती समजलीच असेल की कशा पद्धतीने आणि कधी आपल्याला आणि कोणती वस्तू गाईला आपल्याला खाऊ घालायची आहे. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.